ह्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करता येतात, जसं आहारावरचा कंट्रोल असेल, व्यायाम जास्तीत जास्त करणे असेल, टिपिकल हृदयाचे जे स्पेशल व्यायाम असतात ते करणं असेल, किंवा रक्ताच्या गुठळीच्या बाबतीत आपण विचार केला तर रक्ताचा भार कमी करणे असेल, रक्ताचा प्रवाहाचा स्पीड वाढवणे असेल, अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण तो हृदयरोग होणंच आपण टाळू शकतो. संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा पद्धती, या चिकित्सा पद्धतीत 4 स्टेप्स आपण फॉलो करतो. सर्वात पहिलं आपण करतो स्नेहन. स्नेहन म्हणजे थोडक्यात काय की पूर्ण शरीराला आपण तेलाने मर्दन करतो. त्या मर्दनाची स्टाईल अशी असते की ते मर्दन टुवर्ड्स द हार्ट असतं, हृदयाच्या दिशेने आपण ते मर्दन करतो. ह्याचं बेसिकली कारण असं असतं की जो काही रक्तपुरवठा हृदयाकडे परत येऊ शकला नव्हता, ज्याच्यामुळे सूज निर्माण झालेली होती पायामध्ये, तो सगळा रक्तपुरवठा आता आपण ड्रॅग करून आपण हृदयाकडे पाठवायचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिली प्रोसिजर ती स्नेहन. दुसरी प्रोसिजर आपण जी करतो त्याला आपण स्वेदन म्हणतो. थोडक्यात पूर्ण शरीराला आपण विशिष्ट औषधांची वाफ देत असतो. त्या वाफेमुळे आपल्या शरीरातून घाम जो बाहेर पडतो याच्यातून सोडियम क्लोराईड म्हणजे थोडक्यात मीठ आणि पाणी हे शरीराच्या सर्वात मोठं अवयव म्हणजे स्किन ह्याच्यातून आपण बाहेर टाकून देत असतो. हेच पाणी आणि हीच मीठ आहे जे आपल्या हृदयाला हानिकारक ठरणार होतं, म्हणून त्याला आपण आधी बाहेर काढून टाकलं. ही दुसरी प्रोसिजर दॅट इज कॉल्ड एज स्वेदन. तिसरी प्रोसिजर आपण हृदयाच्या ठिकाणी एक औषधी काढा आपण धरून ठेवतो ज्याला आपण हृदधारा म्हणतो. ती हृदधारा जेव्हा पडत असते आपल्या हृदयावरती, जसं ही शिरोधारा आहे तशी ती हृदधारा, ती केल्या कारणाने आपल्या हृदयाच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात त्या स्नायूंना बळकटी मिळाल्या कारणाने दम लागण्याचा जो त्रास असतो आपल्या रुग्णांना तो त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि सर्वात चौथी प्रोसिजर, शेवटची प्रोसिजर म्हणजे ज्याला आपण बस्ती म्हणतो, म्हणजे गुदद्वारातून आपण एक कॅथेटर आतमध्ये टाकत असतो आणि त्यातून आपण 100 ml औषधं आतमध्ये ओतत असतो. ती औषधं आतमध्ये गेलीत की तिकडनं ते ॲब्झॉर्ब होऊन पहिलं स्टेशन लिव्हर, दुसरं स्टेशन हार्टकडे ती एकदा औषधं पोचली 6 तासात की आमचं काम एकदम सोपं झालं. हृदयाकडे औषधं पोचली की हृदयाचं पंपिंग फ्रॅक्शन वाढलं की हृदयाने छान रक्तपुरवठा पोचवायला सुरुवात केली की माणूस ठणठणीत.